नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि लाभार्थी मित्रांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि केंद्र सरकारच्या इतर सामाजिक सहाय्य योजनांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। लाभ वितरणाच्या संदर्भात शासनाच्या अधिकृत पोर्टलवर एक महत्त्वाचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे। हे पैसे नक्की कधी जमा होणार आणि सध्या पोर्टलवर काय काम सुरू आहे, चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया। लाभार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच SAS पोर्टलवर सध्या एक तातडीचा संदेश दिसत आहे। यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की DBT प्रणालीद्वारे लाभ वितरणाची कार्यवाही आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे। या प्रक्रियेसाठी आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाचं काम केलं जाणार आहे। या तांत्रिक कामामुळे सध्या हे पोर्टल सक्रिय नसेल, म्हणजेच तुम्हाला लॉग इन करताना किंवा अर्जाची स्थिती पाहताना अडथळा येऊ शकतो। पण ही चिंतेची बाब नाही, तर ही तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची पूर्वतयारी आहे। या वितरण प्रक्रियेमध्ये खालील मुख्य योजनांचा समावेश आहे। 1. संजय गांधी निराधार अनुदान योजना, ज्यामध्ये निराधार व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते। 2. श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, जी ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 3. इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, ज्यामध्ये वृद्ध, विधवा आणि अपंग व्यक्तींना केंद्र व राज्य सरकारमार्फत पेन्शन दिली जाते। पोर्टलवर आज रात्री 11 वाजेपर्यंत ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। याचा अर्थ असा की ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग आणि KYC पूर्ण आहे, अशा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागू शकतो, त्यामुळे थोडा संयम बाळगा। मित्रांनो, जर तुमचे पैसे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असतील तर एकदा तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या। तसेच तुमचं बँक खातं सक्रिय असल्याचीही खात्री करा, जेणेकरून DBTद्वारे मिळणारा हा लाभ थेट तुमच्या खात्यात विना अडथळा जमा होईल। तर मित्रांनो, शासनाने लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच निराधार आणि गरजू लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळणार आहे। ही माहिती तुमच्या परिसरातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। तुम्हाला या योजनेचे मागील हप्ते मिळाले आहेत का, किंवा तुमची काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माहिती आवडली असल्यास माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।